सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या पुराणावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात श्री दत्त पुराणावर प्रबोधन करत असताना आदरणीय बाबा महाराजांनी द्वितीय अष्टकातील 2ऱ्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकापासून सुरुवात केली. ते सांगतात की 2ऱ्या श्लोकात स्वामी महाराज म्हणतात की 4ही वर्णाचे लोक म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र तसेच 4ही आश्रमातले लोक योगाभ्यासाचे अधिकारी आहेत. त्यातही विशेष करून नैष्टिक ब्रह्मचर्य आदी असलेला संन्यासी हा विशेष होतो. आतापर्यंत स्वामी महाराजांनी योगासंबंधी चर्चा करत असताना अत्यंत विस्तारपूर्वक योगशास्त्राचे एक वेगळ्या पद्धतीने विवेचन केले आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. स्वामी महाराजांनी एक प्रकारे सर्वांना दिलासा दिला की कोणीही योगाभ्यासाचा अभ्यास करू शकतो. पुढच्या श्लोकात स्वामी महाराज म्हणतात की ज्या यतीच्या संन्यासाच्या उदरात गृहस्थाश्रमी माणसाने दिलेले अन्न जिरले जाते, पचते, तो यती संन्यासी त्या गृहस्थाला तारतो, इतरांना नाही. ज्याच्या घरी यती संन्यासी जातो त्याचा आश्रम धन्य होय. ज्याच्या घरी तो संन्यासी भोजन करतो त्या ठिकाणी स्वतः विष्णू भोजन करतात. ज्या घरातून योगी संन्यासी परत जातो त्या घरातून देवही परांगमुख होतात. त्यामुळे संन्यासाला देव, ऋषी, पितर यांना तृप्त करणारे काहीतरी द्यावे. पुढे त्यांनी अद्भुत असे फळ सांगितले आहे. आरंभी आणि शेवटी जलदान असलेले घासभर अन्न यती संन्यासाला दिल्यास ते अन्न व जल मेरू पर्वत व समुद्र या समान आहे असे वचन आहे असे ते म्हणाले. यतीला उदरनिर्वाहापुरतेच अन्न आणि वस्त्र द्यावे. जर त्याला जास्त दिले तर तो यती अन्न रसाचा लोभी असून अधिक अन्न ग्रहण करीत तो पापी आणि चोरस होय असे ते म्हणतात. धूर्त आणि वरवर प्रेम करणारा भोगासक्त यती आचार व ध्यान सोडून मुंजन झालेल्या ब्राह्मणासारखा वागतो. तो मूर्ख लोकात दुःख भोगतो. पुढे महाराज आपल्या श्लोकांमध्ये म्हणतात की या लोकात यतित्व अत्यंत दुर्लभ आहे. ते प्राप्त होऊन जो त्यापासून ढळतो तो बराच काळ दुर्गतीला जातो. त्यामुळे स्वतःच्या योगाभ्यासाने यती संन्यासाचे प्राकसिद्ध ब्रह्मस्वरूप मिळवावे, नाहीतर संन्यासाचे अधःपतन होईल. या ठिकाणी वेदांतांचे एक सूत्र महाराज सांगतात असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. ते सांगतात की सत्य स्वरूप द्वैत संबंध वर्जित जन्मादी क्रियारहित असलेल्या आत्म्याचा अशासारखा जीव हा प्राणादी संघात धारक आहे. ज्याला स्वात्मबोध झाला आहे, स्वतःच्या ठिकाणी क्रीडा करणारा, शाश्वत देहादिकांनी असंपृष्ट, सर्व बंधन शून्य केवळ असा असूनही जीवात्मा अविज्ञानाने कामादिकांनी मळकटलेल्या सोन्याप्रमाणे मलिन वाटतो. अग्नीमध्ये हीन धातू मिश्रित सोने जसे उजळून होते, शुद्ध होते, त्याचप्रमाणे ध्यान योगाने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीत अविद्यांश नष्ट होऊन तो जीवात्मा पूर्ववत स्वस्वरूपाला प्राप्त होतो. उपासकाने मी आत्मा आहे असे जाणावे. प्रतीक, मूर्ती, अंश म्हणून जाणू नये. प्रतीकाच्या ठिकाणी आत्मदृष्टी, ब्रह्मदृष्टी ठेवावी, कारण ती बुद्धी कर्मसिद्धी करते. आदरणीय बाबा म्हणाले की हा वेदांताचा भाग असून आदरणीय बाबांनी इथे त्याबद्दल अत्यंत सविस्तर असे विवेचन केले. व अशा प्रकारच्या आत्मज्ञानाच्या अभ्यासाने ज्ञानाशिवाय सर्व कर्माचा नाश होतो. देहपात पर्यंत प्रारब्ध असतेच. आत्मज्ञानाच्या श्रवणादी रूप अभ्यासाने आत्मसाक्षात्कार होतो. त्यावेळी ज्ञानाशिवाय, प्रारब्धाशिवाय असलेल्या सर्व कर्मांचा नाश होतो. तसेच प्रारब्ध हे देह पडेपर्यंत असते. विद्वान इतर प्रारब्ध कार्यामध्ये काळ घालून स्वस्वरूपाने मोक्ष मिळवतो. पुढे महाराज म्हणतात की नंतर मोक्षासाठी योजनापूर्वक आरंभलेल्या चित्तामध्ये इंद्रिय वृत्तीचा लय होतो.
त्या चित्ताचा प्राणात आत्म्यामध्ये आणि नंतर विद्या सामर्थ्याने प्रकाशित चित्त झालेल्या सुषुम्ना नाडीने सर्व कारणांचे कारण असलेल्या आद्य दत्त लोकारव्य ब्रह्मस्वरूपाला आत्मा जातो. ही क्रममुक्ती आहे. ज्ञानाला शुल्क गतीची अपेक्षा नसते. अविद्याधिकांनी संसार करणाऱ्याला ही क्रममुक्ती नाही. रश्मी याचा अर्थ सूर्यकिरण असा आहे. त्याचे अनुसरण करणारे दक्षिणायनाची निवड करतात, कारण त्यावेळी सूर्यकिरणांची शुक्ल गती असते. त्याची अपेक्षा क्रममुक्तीला नाही. उपासक क्रममुक्तीसाठी ब्रह्मलोकात जातात. केवळ कर्मनिष्ठ अधपतित होतात. कर्म परतंत्र असलेल्यांना माया मोह होतो. ज्ञानी दत्त हाच परमात्मा, तोच लोक मानून त्या ठिकाणी गती मिळवतो. पुढे महाराज सांगतात की दत्त स्वरूप परमात्म गती प्राप्त होते. त्या ज्ञानाला पुन्हा येण्याची शक्यता आहे काय अशी शंका येईल. त्याचे निराकरण करण्यासाठी स्पष्ट सांगितले आहे. गती नावर्तते पुन्हा. सत्यलोक, वैकुंठलोक या लोकांच्या वर दत्तात्रय नावाचा लोक आहे. तो अमृत लोक म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या दत्त लोकात शोक, वृद्धत्व, मृत्यू, कर्म भोगही नाही, मोहावस्था, द्वैत पण नाही. इतकेच नाही तर तो देवांनाही अगम्य आहे. अध्यात्म योग मार्गाने ज्ञानी लोकांनाच हा लोक मिळतो. श्रुत्यामृतम देवी या वचनाने कथन केलेला हा अमृत लोक तोच दत्त लोक आहे. या दत्तलोक प्राप्तीसाठी दीनवत्सल अथर्वा मुनीने दयाळूपणे शांडिल्याला पूर्वी सांगितलेले स्पष्ट ज्ञान सुगम रीतीने पुन्हा सांगितले. मग पुन्हा शांडिल्याने विचारले की भगवान खरोखर हे अक्षर अविनाशी अविकारी सन्मात्र निष्फल शिव परब्रह्म आहे. यापासून हे सारे काही कसे उत्पन्न होते, रक्षिले जाते, कसे विलीन होते? तेव्हा अथर्वा असे म्हणाला की हे शांडिल्या, या अरूप ब्रह्माविषयी तू ऐक. आदरणीय महाराज म्हणाले की अशा रीतीने आपण अथर्व आणि शांडिल्य संवाद इथपर्यंत ऐकला. याप्रमाणे इथे योगा बरोबर वेदांत आणि संन्यासाने आहार कसा करावा आणि कसे राहावे या संदर्भात या विचारांवर आज आपण चिंतन केले. तो पुढच्या पुष्पात सर्व सृष्टीविषयी महाराज काय सांगणार आहेत हे आपण बघणार आहोत असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयार्त्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता भवसंकटा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मागल्या पुष्पात आपण जेव्हा संन्यासाने आहार वगैरे या सगळ्या आणि योग विशिष्ट विवेचन हे जेव्हा आपण ऐकलं तेव्हा अत्यंत प्रौढ भाषेत लिहिला गेलेला काहीसा क्लिष्ट वाटणारा आणि संन्यासाचं जणू आचार धर्माचं निरूपण करणारा, संन्यास नव्हे तर ग्रहस्थ सुद्धा, आणि योगासंबंधी असा जो भाग आहे ते विवरण आपण एका अर्थाने पाहिलं. पण शेवटल्या काही श्लोकांमध्ये एक नवीन जो विषय महाराजांनी सांगितला तो विषय समोर ठेवून आता आपण पुन्हा जेव्हा सुरुवात करतो आहे तेव्हा त्या विषयावरती जर आपण थोडस चिंतन केलं शेवटल्या काही श्लोकांवर, त्यात एक आपल्याला असं लक्षात येतं की एखादा जो ज्ञानी आहे तो योग सामर्थ्याने संपन्न आहे,
ब्रह्मात्मैक्य भाव या ज्ञानाने जो परिपूर्ण आहे, ग्रस्थाश्रमाला उचित आणि काही प्रमाणात जणू काही संन्यस्त वृत्ती, या सगळ्या ज्या काही धारणा आहेत याला सुद्धा अनुकूल असं ज्याचं काही एक ज्ञानमय असं जे स्वरूप आहे, हे जे स्वरूप आहे याला महाराजांनी एक विशेष शब्द वापरला आणि त्यांनी असं म्हटलं की पूर्वसिद्धम चिदानंदैक रसम भूम निष्कलम स्वरूपम ज्ञानयोगेन गतो ना वर्तते पुन्हा. म्हणजे हे चिदानंद रस अशा नावाने अपरिच्छिन्न निष्कल असं जे स्वरूप आहे, असा जो कोणी ज्ञानी आहे, ते ज्ञान किंवा एखादा ज्ञानी मिळवतो त्याला ना वर्तते पुन्हा गतो, त्याला पुनरागमन होत नाही, त्याला येरझारा त्याला होत नाही, तो मुक्त असतो किंवा मुक्त होतो. आणि तो जेव्हा मुक्त होतो तर त्याला गती कुठली असते, तर तो दत्तात्रय लोकामध्ये जाऊन स्थिर होतो. मुक्त होतो म्हणजे कुठे जातो तर दत्तात्रय लोकात. आता हे दत्तात्रय लोक हा नवीन शब्द जेव्हा महाराजांनी समोर आपल्या समोर ठेवला तेव्हा हा दत्तात्रय लोक कुठे आहे, त्याच्याविषयी महाराजांनी असं म्हटलं की सत्य वैकुंठ कैलास लोकानाम अप्लुपर्यम. अप्लुपर्ययम दत्तात्रेयाख्य लोको अस्ति प्रसिद्धो अमृत सन्निधम. म्हणजे सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास या तीनही लोकांच्या वर असणारा जो अमृत लोक, असा जो लोक आहे, खऱ्या अर्थाने अमृत लोक म्हणजे अमृतमय, त्याला दत्तात्रेय लोक असं म्हटलेलं आहे. आणि का त्याला अमृत लोक म्हटलं, याचं विशेष काय आहे, न यत्र शुज्वरा मृत्यू क्रिया योगो अपि यत्र नो मोहो अवस्था न च द्वैत अगम्योयम सुरे अपि. म्हणजे या दत्त लोकामध्ये किंवा ज्याला अमृत लोक असं म्हटलं, याच्यामध्ये शोक, वृद्धत्व, मृत्यू हेही नाही आहे, त्यात कर्मफल भोगही नाही आहे, मोह आणि मोहावस्था द्वैतही नाही. आणि याच्यापेक्षा आणखी विशेष काय आहे, तो देवांनाही अगम्य आहे. आणि मग महाराजांनी या ठिकाणी सूत्र असं सांगितलं की अध्यात्मयोग मार्गेण लभ्योयम ब्राह्मणेनही. म्हणजे अध्यात्मयोग मार्गाने ज्ञानी माणसालाच हा लोक मिळतो. कुठला लोक, तर हा दत्तलोक किंवा अमृतलोक. तर हे जेव्हा महाराजांनी प्रकट केलं एक वेगळं सूत्र किंवा ज्ञान दत्त लोकांसंबंधी, यात काय गोष्टी लक्षात राहतात. एक चिदानंद. आद्य शंकराचार्यांनी असं म्हटलंय, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. शिव म्हणजे सगळ्यात विशुद्ध, शुद्धतम असं जे रूप आहे, ते जे शिवोहम, ते कसं आहे, चिदानंद, कायम चिदानंद रूप असं ते रूप आहे. चिदानंद रूपम.
असा मी शुद्धतम असा प्रत्यक्ष स्वस्वरूप आहे असं त्यांनी म्हटलं. या ठिकाणी आपला चिदानंद शब्द आपल्याला दिसतो. दुसऱ्या एक चिदानंद स्वरूप आपल्या कुठे लक्षात येतं? चिदानंदेन प्रोक्तेन भगवान नारायणेन स्वयं वेदत्रयी परानंदा, गीतेच्या आधी म्हटलेलं आहे. हा नारायण कोण? तो भगवान विष्णू, स्वतः ईश्वर, यांनी जणू काही चिदानंद अशा स्वरूपामध्ये ही भगवद्गीता सांगितली. म्हणजे हा एक चिदानंद आहे, तो स्वतः विष्णू स्वरूप आहे. आणि मग हे चिदानंद स्वरूपाचं जणू काही एक विशिष्ट पद्धतीने दर्शन स्वामी महाराज पूर्वसिद्धम चिदानंदेक रस स्वरूपम, ज्ञानयोगाला चिदानंद स्वरूप असं म्हणतात. आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने हा चिदानंद स्वरूप असणारा जो कोणी आहे ज्ञानी, याला हा तो मुक्तची स्वभावे, हा मुक्तच होतो, त्याला पुनरावृत्ती होत नाही. आणि याला मुक्त झाला म्हणजे हा कुठे जातो? तर अमृत लोक म्हणजे दत्त लोकामध्ये तो विचरण करतो, तिथं राहतो. आणि तो शोक, वृद्धत्व, मृत्यू, कर्म, फल, भोग, त्याग, मोह, मोहावस्था आणि द्वैत या सगळ्याच्या जणू काही पलीकडे असतो. तो द्वैताचे पैल तिरी निगो सरला, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका विशिष्ट अवस्थेचं वर्णन केलं आहे. असा हा चिदानंद रूपी ज्ञानी जो कोणी असेल तो दत्त लोकाला प्राप्त होतो. हे जणू महाराजांना या ठिकाणी सूचित करायचं आहे. हे महाराजांनी या शांडिल्य अथर्व संवादात्मक अशा पद्धतीने या संवादाच्या स्वरूपाने आपल्या समोर ठेवलं. आणि त्या कशा करता ठेवलं तर महाराजांनी असं सांगितलं, तल्लोक प्राप्तये अथर्वा कृपया दीनवत्सला. अथर्व ऋषींनी दीनवत्सल कृपाळूपणे शांडिल्याय जगोज्ञानम, शांडिल्याला ज्ञान दिलं. कशा करता? तो दत्तलोक प्राप्ती करता आणि ते चिदानंद स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी, असा या श्लोकांचा साधारण भावार्थ आहे. तेव्हा हे ज्ञान महाराजांनी आपल्या समोर आणल्यानंतर मग पुन्हा जेव्हा हा शांडिल्य अथर्व संवाद सुरू झाला तेव्हा एक वेगळ्या प्रश्नाकडे महाराज आता वळतात. ते प्रश्न कसे आहेत किंवा तो प्रश्न कुठल्या पद्धतीने महाराजांनी विवरण केलाय त्याच्याकडे आपण आता बघू. तर शांडिल्याने जेव्हा अथर्व ऋषींना असं विचारलं, जायते अस्मां कथमिदं रक्षते लीयते च तत् स्वब्रवीत शृणु शांडिल्या रूपस्य ब्रह्मणोस्य तू. हे जे विश्व आहे, मूळ हे जे विश्व आहे ते खरोखर अक्षर, ज्याला क्षरण नाही, अविकारी, सन्मात्र, निष्कलर शिव, असं जे शिव म्हणजे कुठल्या तरी त्या शक्तीपासून, शिवात्मकची शक्ती आहे त्यापासून जे कुठला आहे स्वरूप, त्यापासून जे उत्पन्न होते ते कसं उत्पन्न होतं, त्याचं रक्षण कसं होतं, ते पुन्हा त्याच स्वरूपात विलीन कसं होतं. जायते तस्मात कथम इदम रक्षते आणि लियते च तत, ते त्याचं रक्षण कसं होतं, ते निर्माण कसं होतं आणि ते विलीन कसं होतं त्या मूळ स्वरूपात, त्याविषयी आता जेव्हा अथर्वण सांगतात तेव्हा ते सांगतात.
शृणु शांडिल्या, ते तू आता शांडिल्या तू ऐक. तर काय म्हणतात अथर्वण ऋषी, अर्थात या निमित्ताने महाराजच वर्णन करतात आहे. ते सांगतात, निष्कलम सकलम मित्रम त्रीणी रूपाण्यु उपाधिताः अखंड सच्चिदानंदम निष्कलम यन्निरंजनम. म्हणजे हे जे काही अरूप असं जे ब्रह्म आहे, ज्याच्यापासून या विश्वाची निर्मिती झालेली आहे, निर्मिती होते, त्या या ब्रह्माच्या उपाधीमुळे निष्कल, सकल आणि मिश्र ही या एका अर्थाने या ब्रह्माची 3 रूप आहेत, त्या अरूप अशा ब्रह्माची. तर या अरूप ब्रह्माचं अखंड सच्चिदानंद निष्कल आणि निरंजन हे जसं रूप आहे, तसंच शिवम सूक्ष्मम सर्वगतम अनंतम विश्वतोमुखम अनिर्देशम निष्कलाख्यम रूपमस्यो उत्तमोत्तमम. म्हणजे या अखंड सच्चिदानंद निष्कल आणि निरंजन या रूपाबरोबरच शिव सूक्ष्म सर्वगत अनंत विश्वतोमुख अनिर्देश आणि निष्कल नावाचं रूप, असं हे उत्तमोत्तम असं सर्वोत्तम रूप या ब्रह्मयाचं आहे. त्रिगुणा मूल प्रकृतिर्मार्या विद्येति चोच्यते शक्ती सोहोत्था तद्युक्तो देवोसौ कृष्ण पिंगला. म्हणजे ही जी काही त्रिगुणात्मक मूल प्रकृती अशी जी माया आहे, ही अविद्या या नावाची असून ती त्याबरोबरच उत्पन्न होते. म्हणजे हे जेव्हा विश्व उत्पन्न होतो, त्याचबरोबर ही अविद्या रूपी माया ही सुद्धा त्याबरोबर उत्पन्न होते. महाराज या ठिकाणी असं सांगतात, ही जी माया आहे, जी मूल प्रकृती आहे, ही त्रिगुणात्मक अशा पद्धतीची आहे. आणि तद्युक्तो देवोसो कृष्ण पिंगला हा, आणि त्या मायेने युक्त असलेला हा जो कोणी देव आहे, हा शबल मिश्रित आहे. कृष्ण पिंगला, त्याला शबल असा एक शब्द आहे. शबल मिश्रित असं का म्हटलं, ते वेगळ्या पद्धतीने ते पुढे असं सांगतात, महेश्वरो य इष्टे तन्मिश्र रूपम प्रकीर्तितम सतुज्ञानेन तपसा तप्यमानो यकामयत. म्हणजे जो महेश्वरो य विश्व संचालन करतो, तो ते त्या ब्रह्माचं एक प्रकारचं जणू काही मिश्र स्वरूप आहे, मिश्र स्वरूप आहे. म्हणून त्याला शबल असं म्हटलंय. तो महेश्वर काय होतं, तो महेश्वर ज्ञानाने, सतु ज्ञानेन तपसा, ज्ञानाने आणि तपस्येन म्हणजे तपस्या करून तप करीत इच्छा करता झाला. म्हणजे त्यांनी तप केलं, ज्ञान प्राप्त केलं, किंवा ज्ञानयुक्त असं तप करून त्यांनी मनात अशी इच्छा व्यक्त केली, बहुश्यांच प्रजायेय मित्यस्मात् तपसो भवत ओंकारोस्य तिस्रो मात्र ऋषी छंदासी देवता.
मी पुष्कळ रूपानं व्हावं, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. ते जे काही सबल मिश्र स्वरूप ब्रह्माचं असं जो महेश्वर महाईश्वर होता, त्यांनी काय इच्छा केली? बहुश्याम, मी अनेक रूप व्हावं, मी पुष्कळ रूपाने व्यक्त व्हावं. मग अशा इच्छेनंतर मग जेव्हा त्यांनी तपास सुरुवात केली, तर अशा विचार रूप तपापासून महाराज सांगतात, ओंकारोस्य ओंकारो अस्य तिस्त्रो, त्यापासून ओंकार निर्माण झाल्या. त्या ओंकाराच्या 3 मात्रा, तिस्त्रो मात्रा, ऋषी 3 ऋषी, 3 छंद आणि 3 देवता झाले. या मूळ महेश्वरापासून काय झालं? ओंकार. त्या ओंकाराच्या 3 मात्रा, त्या 3 मात्रांशी संबद्ध असलेले स्वरूप ज्यांचं त्या दृष्टीने मात्रांशी निगडित असे 3 ऋषी, 3 छंद आणि 3 देवता अशा पद्धतीने प्रकट झाले. मग एका अर्थाने म्हणजे तदात्मानं स्वयं कुरुत, म्हणजे त्याने जणू काही स्वतःच्या इच्छेने स्वतःला व्यक्त स्वरूपात आणलं, अशा त्या ईश्वराच्या, असं जे काही श्रुतीमध्ये सांगितलं आहे, त्या ब्रह्माच्याच, या ठिकाणी महेश्वर शब्द वापरला, पण तो जे मूळ ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्या स्वतःच्या अनेक रूप होण्याच्या इच्छेने तपश्चर्येपासून ओंकार झाला. त्या ओंकाराच्या 3 मात्रा कुठल्या? त्या आकार, उकार आणि मकार, या 3 मात्रा या ओंकारात असतात. त्यांच्यापासून 3 देवता किंवा ऋषी. तर देव आणि ऋषी यांचा अन्योन्य संबंध जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यांनी काय म्हटलं की जणू काही अग्नी, वायू आणि आदित्य हे जणू काही ऋषी, असं त्यांनी म्हटलं. काही ठिकाणी यांना देव म्हटलंय, काही ठिकाणी ऋषी म्हटलं. पण महाराजांनी इथे भाष्य करताना अग्नी, वायू आणि आदित्य हे ऋषी, पुढे गायत्री, त्रिष्टुप आणि जगती हे छंद, आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा या 3 देवता सांगितल्या. हे जे गायत्रीचं वर्णन आहे, बरेच वेळा आपण गुरुचरित्र वाचनाच्या मंडळीने कल्पना आहे, कर्मकांडातही आपण म्हणतो. ते हे जे काही त्रिविध अशी रूप ओंकाराची, यापासून या विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात झाली, असे या महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात आहे. आता ही जी त्रिपुटी आहे, ही कशी पुढे विश्वाच्या निर्मितीला कारण झाली, हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आता महाराज पुढे वर्णन करतात. ते सांगतात, बीजानी शक्तयो वर्णा अवस्था स्थानानि च स्वराः गुणाग्नि वेद सवन तत्वात आत्मानस्त्रयस्त्रयाः. म्हणजे पुढे त्या ओंकाराची बीज, मग शक्ती, मग वर्ण, अवस्था, स्थान, स्वर, म्हणजे बीजानी शक्तयो वर्णा अवस्था स्थानानि च स्वराः, स्वर, पुढे गुण, अग्नि, वेद, सवन, तत्व, आत्मा, हे जे काही आहेत, गुणाग्नि, वेद, सवन, तत्व, आत्मानस त्रयस्त्रया, हे 3 आहे. अशी त्रिपुटी पुन्हा 3 भाग होत गेले.
मग पुढे हे तीन तीन भाग कसे आहे याचं महाराजांनी वर्णन केलं. यातलं पहिलं आपण म्हटलं बीज, ओंकारची बीज. तर ओंकारातलं बीज कशी निर्माण झाली, श्रीम ह्रीम क्लीम ही बीज. मग याची शक्ती काय आहे, तर द्रव्य, ज्ञान आणि क्रिया या तीन शक्ती. मग यात वर्ण कुठले, रक्त, श्वेत आणि कृष्ण हे तीन वर्ण. मग अवस्था कुठल्या, तर जागृती, स्वप्न आणि निद्रा या अवस्था. आणि मग स्थानं कुठली या ओंकाराची, तर नेत्र, कंठ, हृदय ही स्थान. स्वर कुठले, तर उदात्त, अनुदात्त, स्वरित हे तीन स्वर. आणि रज, सत्व आणि तम हे तीन गुण. अशा पद्धतीने या गुणांपर्यंत जेव्हा वर्णन केलं, पुढे महाराज असं म्हणतात की दक्षिण, गार्हपत्य, आहवनीय हे तीन अग्नी, ऋक, यजु आणि साम हे वेद, आणि प्रात, मध्यंतीन, सायम हे यज्ञ, भू, भुव, स्वाहा ही तत्व, आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे आत्मा. असे हे तीन तीन प्रकार हे या ओंकारापासूनच जणू काही निर्माण झालेले आहे. हे महाराजांनी विस्तारपूर्वक या ठिकाणी वर्णन केलं. आणि मग ते असं म्हणतात, तदाढ्योयम जगद्बीजम यत् परापर सज्ञकम तद्वाचकोसो भगवान मायावी व्यापक पराहा. म्हणजे या त्या सर्वांनी युक्त असलेला हा भगवान जो मूळ ईश्वर आहे, हा मायावी व्यापक परमात्मा हा खऱ्या अर्थाने जगाचे कारण असून परात्पर संज्ञा असलेला त्याचा तद्वाचकोसो काय आहे, त्याचा वाचक, परात्पर संज्ञा असलेला त्याचा जो आहे त्याचा वाचक, त्याचं स्वरूप दर्शवणार काय आहे, त्याचा ओंकार हा वाचक आहे. तद्वाचकोसो, हा ओंकार हा त्या परमेश्वराचं वाचक आहे. गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलंय, तस्य वाचक प्रणवा. हा जो ईश्वर आहे त्याचं स्वरूप आहे, त्याचं कसं दाखवता येतं, तो ओंकार हे त्याचं स्वरूप आहे. पुढे वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋषींनी, उपनिषदांनी, सुक्तांनी अशा पद्धतीने ओंकार हे जे मूळ आहे, हे मूळ म्हणजे ते आपलं जे देवतेचं स्वरूप आहे तेच आहे असं म्हटलं. म्हणून मग आपल्याला काही वेळा प्रसिद्ध असं ते गीत आठवतो, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. जे यात सुद्धा त्रिपुटी आहे. तीन देव कुठले किंवा कशा करता या तीन देवांचे जन्मस्थान म्हटलं तर निर्माण करणं, रक्षण करणं आणि विलीन करणं, लय करणं. जे लय, निर्मिती आणि रक्षण या तिन्ही गोष्टी जे करतात ते तीन देव. या तीन देवाचं मूळ स्वरूप जे आहे ते ओंकार आहे. हे ओंकार स्वरूप आहे, यापासून जणू काही या विश्वाची निर्मिती झाली. पण मूळ ब्रह्मापासून हा ओंकार, या ओंकाराचे जे त्रिपुटी तीन 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 हे सगळे भाग होत असताना मग
शक्ती वर्ण अवस्था स्थान स्वर गुण अग्नी वेद सवन तत्व आत्मा अशा तीनतेचा विस्तार हे आता आपण बघितलं. महाराजांनी हे जे वर्णन केले आहे हे त्यांच्या भाष्यामध्ये त्यांनी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. असा हा जो ओंकार स्वरूपी भगवान आहे हा कसा आहे. सर्वभूत हृदयाविष्टो मायया क्रीडती हस्स सृज्यतवती हंतीशा स ब्रह्मा स हरी शिव. म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात प्रवेश करून तो सर्वभूत हृदा विष्टो प्रविष्ट सर्वभूत सगळ्या भूतांच्या हृदयात प्रविष्ट होऊन मायेया क्रीडती असो तो मायेने क्रीडा करतो. आणि काय करतो सृजत्यवती हंतीशा तो उत्पत्ती करतो सृजन करतो. हंतीशा स्थिती आणि प्रलय करतो. तो कोण आहे स्वब्रह्मा तो ब्रह्मा तो विष्णू स हरी स शिव तो महेश आहे. म्हणजे एक प्रकार जणू काही समन्वय की त्याला तुम्ही ब्रह्मा म्हणा त्याला तुम्ही विष्णू म्हणा त्याला तर शिव म्हणा जो कोणी आहे तो पण तो मूळ काय आहे तो मूळ ओंकार स्वरूप आहे. तोच हे सगळं करतो. आणि मग महाराज असं म्हणतात देवा इंद्रादयो भावा सर्वभूतानी पंचच स्थूलान्या अपिच सूक्ष्माणी भौतिकानि स एवही. म्हणजे इंद्रादिक देव जीव सर्व भूतानी पंचच पृथ्व्यादी पंचमहाभूत स्थूलान अपिच सूक्ष्माणी स्थूल आणि सूक्ष्म आणि भौतिकानी एवही भौतिक सर्व शरीर आणि 14ही भुवन तोच आहे तोच ईश्वर आहे. असं जणू काय या समग्र सृष्टीच्या सकल भुवनाच्या देवांच्या इंद्रियादी देवांच्या आणि मनुष्याच्या हृदयात सुद्धा तोच आहे एक ईश्वर. असं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराज या ठिकाणी आपल्या समोर त्या ईश्वराचं स्वरूप प्रगट करतात. पुढे ते असं म्हणतात तत्वानी जंतवा सर्वे पुरस्ताद अच्युत सच पश्चात दक्षिणतश्चा अपि स एवा तरतो विभू. म्हणजे 25 तत्व चतुर्विंद शरीरा अभिमानी सर्व जीव चतुर्विध शरीर अभिमानी ही सर्व जीव हा तोच परमात्मा असून मागे पुढे दक्षिण उत्तर व्यापक असलेला तो एकमेव असा तो परमात्मा आहे. अशा पद्धतीने जेव्हा एक प्रकारे विराट अशा पद्धतीच्या ईश्वराचं जो आपण असं म्हणतो की स्थलश्चर सर्व व्यापुनी तत्तिष्ठ दशांगुलम स्थिरचर व्यापुनी दशांगुले उरला. हे जे काही वेदांमध्ये वर्णन आहे तत्तिष्ठ दशांगुलम व गीतेने म्हटलं ईश्वर सर्वभूतानां हृदय देशे तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. ईश्वर हा खऱ्या अर्थाने माणसाच्या हृदयातच असतो.
आणि तो जणू काही माणसाला भ्रमित केल्यासारखं, एखाद्या चक्रावर बसल्यासारखा माणूस जसा चक्रावर फिरतो, अशा पद्धतीने माणूस त्याचं काम करत राहतो. माणसाला एक प्रकारे भ्रामयन, एक भ्रमित होतो असा माणूस या पृथ्वीच्या रहाट गाडग्यामध्ये माणूस आपलं जीवन यापन करतो. या ठिकाणी आणखीन एक काय सांगितलं की हे जे महाराजांनी चारही दिशांना व्यापून पुन्हा उरलेला असा तो आहे, त्याच्याकरता त्यांनी श्रुती सांगितली आहे. ती काय आहे? ती श्रुती महत्वाची आहे. तर जणू काही त्या मूळ श्रुतीचा अनुवाद या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. ती श्रुती अशी आहे, ब्रह्मे वेदम अमृतम पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणस्तरोस्तरेण अधश्चोर्ध्व च प्रसूतम ब्रह्मैव. ही जी काही श्रुती किंवा वेदांमधलं जे वाक्य आहे तोच मूळ संदर्भ घेऊन महाराजांनी या ठिकाणी या श्लोकात आपल्या समोर या ईश्वराचं स्वरूपाचं वर्णन केलं. पुढे महाराज म्हणतात, उपरिष्टाद तस्ताच, म्हणजे उपरिष्टा अधस्ता अधस्ताच स एव किल पर्वताः भूतं भव्यं भवच्चापि स एकेदम न चेतरत. म्हणजे वर खाली तो सर्व काही तोच, भूत भविष्य वर्तमान तोच, त्याशिवाय या विश्वात काहीही नाही. हे आपण जेव्हा महाराजांचं श्लोकाचा वर्णन ऐकतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? आपल्याला आठवतं पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम. ही आणखीन एक पुरुष सूक्ताची दुसरी श्रुती आहे जे महाराजांनी या ठिकाणी वर्णनाकरता जणू काही याचा उपयोग करून घेतला आहे. असा हा जो ईश्वर आहे याचं वर्णन करताना मात्र महाराजांनी याला एक वेगळं स्वरूप दिलं आहे या मूळ ईश्वर तत्वाला. ते स्वरूप कसं दिलंय ते आता आपल्याला पुढल्या श्लोकात बघायला मिळतं. आणि ते तर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. ते महाराज असं म्हणतात, देवस्या आत्मक्रीडस्य विभोर भक्तानुकंपिनाः दत्तात्रेयाभिधा मूर्ती ही स्वरूपाया दिगंबरा. म्हणजे स्वयंप्रकाशशील, व्यापक आणि जणू काही आत्मस्वरूपामध्येच ज्याची क्रीडा आहे असा तो जो कोणी परमात्मा आहे, तो जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची भक्तावर दया करणाऱ्या परमात्म्याची विभोर भक्त्या अनुकंपिना हा अशी त्या एक जे त्याचं जे स्वरूप आहे काय, तो भक्तावर दया करतो तो परमात्मा. त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे? ही दत्तात्रेय नावाची दिगंबर अशी जी काही मूर्ती आहे प्रत्यक्ष, हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. दत्तात्रेय भिदा मूर्ती सुरूपा अशी अतिशय सुंदर, त्याला दिगंबर असं म्हटलं आहे, अशी ही भगवान दत्तात्रेयाचं स्वरूपाची असणारी मूर्ती जी आहे. म्हणजे महाराजांना काय सांगायचं आहे की ते जे मूळ तत्व आहे, ज्यापासून ओंकार उत्पन्न झाला, ज्यापासून जग उत्पन्न झाले, सगळे देवता ज्याच्या अधीन आहे, तो
स्थलचल स्थिरचल सर्व जगत व्यापून उरला आहे. सगळ्या दश दिशांमध्ये त्याच्या पलीकडेही तो आहे. तो जो कोणी आहे त्याचं जे स्वरूप आहे ते दत्त आहे. तो दत्तात्रय. आणि मग महाराज असं पुढे म्हणतात की इंदीवर दलप्रख्या चतुर्बाहूर हा पहा सैषा अश्य सकलम रूपमा से जनक गात्रयुक. म्हणजे ती जी मूर्ती आहे ती या परमात्म्याचे सकल जणू काही सगुण असं रूप आहे. हा परमात्मा कसा आहे प्रत्यक्ष दिसून येणारा, ज्याच्या दर्शनाने कधीही तृप्ती होत नाही, असे ज्या परमेश्वराचे अवयव आहे. चतुर्बाहू रघा पहा. आणि 4 हात असलेली ही जी दत्तमूर्ती आहे, सैषा अश्य सकलम रूपम, अशी ती मूर्ती कशी आहे तर कमलदलासारखी स्वच्छ असून जणू काही पापनाशक असं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे. इंदीवर दल प्रख्या आणि चतुर्बाहूर घा पहा. म्हणजे जणू काही कमल दलासारखी स्वच्छ अशी ती त्याचं स्वरूप मूर्ती असून ती पापनाशक आहे. अतिशय अद्भुत असं भगवान दत्तात्रयांचं वर्णन महाराजांचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. चांडिल्यप्राह भगवान सन्मात्र विदमुत्तमम परब्रह्मात्मा महेशो दत्तात्रेयेति प्रभो कस्मादुच्यत आख्याहि कृपया दीनवत्सला अथर्वोवाच सौम्येदम बृहत् सर्वम चराचरम. अशा प्रकारचं हे सगळं वर्णन ऐकून हे दत्तात्रेय जे आहेत यांना ईश्वर असं का म्हटलं असं शांडिल्याला वाटलं. तर शांडिल्याच्या मनात जेव्हा विचार आला तेव्हा त्या शांडिलीने असं विचारलं, शांडिल्याप्राह भगवन सं मात्र इदम उत्तमम परम ब्रह्मात्मा महेशो दत्तात्रेय इति प्रभो. म्हणजे हे ब्रह्म किंवा हा जो आत्मा आहे किंवा जो महेश आहे हेच दत्तात्रेय आहे. ते कसं म्हटलं जातं तेव्हा कस्माद उच्चत आख्याही हे असं कसं म्हटलं गेलं आहे. कसं म्हटलं जातं आख्याही कृपया दिलं. हे मला तुम्ही माझी मनाची शंका आहे किंवा मला जो असं ऐकावं असं वाटतं तो विचार आहे त्याचं निराकरण करा. तेव्हा अथर्व ऋषींनी असं त्याला म्हटलं की अथर्व वाच्य सौम्येदम बृहत् सर्व चराचरम. तेव्हा अथर्व ऋषी असं म्हणतात की हे सगळं जे चराचर आहे हे जे सगळं आहे ते जणू काही एक प्रकारचं बृहत असं ब्रह्मच आहे. काय हे ब्रह्मच आहे. गृहम यत् उत्तमम तस्मात् तत्परम ब्रह्मेति गीयते यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चाति विषयान्निहा. म्हणजे गृहयस्त्र उत्तमम, जे निरतिशय वाढतं. बृहती स ब्रह्मा, हा जे वाढत जातं त्याला ब्रह्मा असं
आपल्या वेदांतील जे भाष्यकारांनी असं म्हटलं आहे, बृहतीस ब्रह्मम, जे वाढत जात. म्हणून आपल्याकडे एक काही ठिकाणी असा विषय म्हटला गेला उत्क्रांतीवादाचा, विश्वोत्पत्तीचा, की ब्रह्मांड जे आहे हे काय आहे, हे सतत वाढत आहे, विस्तार पावत आहे. का तर बृहतीस ब्रह्मा, ते विस्तारत आहे. म्हणून एक पाश्चात्य देशातली एक कल्पना अशी आहे की युनिवर्स इज एक्सपांडिंग, एक्सपांडिंग युनिवर्स, एक्सपांड होतं, वाढतं. या ठिकाणी आपल्याला सूत्र आपल्या वेदांतातलं मिळतं, बृहयत उत्तमम तस्मात् परम ब्रह्मेति गीयते. जे वाढतं त्यामुळे त्याला परब्रह्म असं म्हणतात. आणि ज्यामुळे जीव सुषुप्तीकाली ब्रह्मरूप होतो, किंवा स्वप्नकाली मनाने सर्व काही घेतो आणि जागृतीमध्ये सर्व विषयांचं ग्रहण करतो. यच्च आपनोती यदा दत्ते यच्चाती विषयानिह. म्हणजे स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तीनही कालामध्ये तो जे काही ग्रहण करतो त्याला कारण काय आहे, तर हे ब्रह्मच कारण आहे. आता स्वप्नकालात जागृतीमध्ये वासना शिल्लक राहिलेला जीव जो आहे, तो गिरी, नदी, स्वरूप असलेलं जे काही त्याला दिसतं ते मनाने ग्रहण करतो. काही वेळा त्या पदार्थांचं वासना रूपाने ग्रहण करतो. आणि काही वेळा इंद्रिय विषयक असे भोगतो, स्वप्नाने बघतो. म्हणजे एक प्रकारे काय आहे की जो प्रत्यक्षात जे काही भोग बघतो ते काही वेळा स्वप्नात बघतो, आणि काही वेळा सुषुप्ती अशी जी असते त्यामुळे अशी जेव्हा अवस्था असेल तेव्हा तो काय असतो, तेव्हा परब्रह्म स्वरूप असतो. म्हणून जणू काही ब्रह्माच्याच या तीन अवस्था आहेत असे या ठिकाणी महाराजांना सांगायचंय. तर जागृती, सुषुप्ती आणि निद्रा या तीन ज्या अवस्था आहेत त्याने तीनही अवस्थामध्ये ब्रह्म असतं, ब्रह्माचं स्वरूप आहे. फक्त जागृतीमध्ये आणि निद्रेमध्ये त्याला विशिष्ट पद्धतीचे स्वप्न वगैरे किंवा प्रत्यक्ष यांनी तो इंद्रिय भोग घेतो. विशिष्ट निद्रावस्थेमध्ये मात्र तो ब्रह्मस्वरूपच असतो, त्यामुळे त्याला याचा फारसा भोग नाही, पण अवस्था ब्रह्माचीच आहे हे जणू काही महाराज इथे सांगतात. मग महाराज म्हणतात, यच्चा अस्य संततो भावस तेनात्मेति च गीयते मय्यते चे शब्देन शक्तेष्टे खिलमेव यत. जे ज्याच्यामुळे यच्चा अस्य संततो म्हणजे सातत्य आणि व्यापक अखंड, भावस्तेना आत्मेतेना नात्मेती, व्यापक अखंड एक रसाचा भाव आहे. त्यामुळे त्याला मय्यते केश शब्देन, तो आत्मा सर्वांकडून पूजला जातो म्हणून त्याला ईश असं म्हटलं आहे. आणि जेव्हा त्याला ईश असं म्हटलं तर मग काय आहे की त्याला ईश वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं म्हणतात हे महाराज पुढल्या श्लोकात म्हणतात. सर्वाधीशो अखिलात्मा च महेश इति गीयते मयाहम ते त्रे दत्त इत्युक्ते स तथोच्यते. म्हणजे
सर्वाधीश अखिलात्मा महेश असं त्याला म्हटलं जातं. सर्वाधीशो अखिलात्माच्या महेश इति गीयते. आणि मी या ठिकाणी जणू काही अथर्व ऋषी शांडिल्याला किंवा महाराज आपल्या श्रोत्यांना असं सांगतात, मी त्या अत्रीला स्वतः दिला गेलो आहे. मया हम ते अत्र ये दत्त. हा जो परमात्मा आहे, सर्वाधीश अखिलात्मा महा ईश्वर, याने जणू काही अत्री ऋषींना स्वतःला दिलं, प्रदान केलं. मी त्या अत्रीला स्वतः दिला गेलो आहे. या स्वात्मज्ञानामुळे हे अत्रेय दत्ता इत्युक्ते, त्याला दत्तात्रेय असं म्हणतात. इत्युक्ते स तथोच्यते, म्हणून त्याला दत्तात्रेय असं म्हटलं. याप्रमाणे आपण या ठिकाणी असं बघितलं की स्वामी महाराजांनी मूळ ईश्वर स्वरूपाचं जे तत्वज्ञान विशिष्ट चिंतन आहे, त्याचं जे नाम रूपात्मक असं ईश्वराचं जे वर्णन आहे, ते परब्रह्म, आत्मा, महेश आणि दत्तात्रेय ही जी नावं आहे, ही जे स्वरूप आहे, या नावांचं जणू काही एक प्रकारे स्पष्टीकरण या विशिष्ट श्लोकांमध्ये केलं आहे. आणि या ठिकाणी दत्तपुराणातला दुसऱ्या अष्टकातला दुसरा अध्याय याला महाराजांनी समाप्ती केली. आता पुढच्या अध्यायाची जेव्हा सुरुवात आपण करतोय, या दुसऱ्या अष्टकातल्या तिसऱ्या अध्यायाची, याला महाराजांनी असं म्हटलं आहे की हे अध्यायाचं वर्णन करत असताना त्याला काही ठिकाणी शीर्षक देण्याची जी पद्धत आहे, का अशी, तर साधारणपणे ग्रंथकार जे लोक असतात, त्यांचा जो वाचक वर्ग आहे, त्याला काही गोष्टीची त्यापासून सामान्य कल्पना आहे. हा जो तिसरा अध्याय आहे दुसऱ्या अष्टकातला, त्याला शीर्षक आहे भूत भौतिक सर्ग. भूत भौतिक सर्ग असं म्हणायचं कारण काय, आपण लक्षात घ्या की हा जो ग्रंथ आहे, हा दत्त पुराण आहे. भगवान दत्तात्रेयाचं नावाचा हा पुराण ग्रंथ आहे. पुराण म्हटलं की त्या पुराणाची लक्षणं असतात. सर्ग, प्रतिसर्गच, वंश वंशानुचरित आणि मन्वंतर. तर अशी जी काही लक्षणं आहेत, तर याच्यामध्ये सर्ग आणि प्रतिसर्ग हे जे काही प्रत्येक पुराणाचं मुख्य लक्षण आहे, त्या लक्षणावरून तो ग्रंथाला पुराण म्हणतात, की तो ग्रंथ पुराण म्हणून ओळखला जातो. पण आपल्याला लक्षात यावं म्हणून महाराजांनी जणू काही या सर्गाचं या ठिकाणी वर्णन केलंय. त्याच्याकरता या दुसऱ्या अष्टकातल्या तिसऱ्या अध्यायाला प्रारंभी भूत भौतिक सर्ग असं शीर्षक देण्यात आलं आहे. तर या शीर्षकाच्या अनुसार किंवा त्या वर्णनाच्या खाली आता महाराज काय सांगतात आहे ते आपण बघूया. महाराज असं म्हणतात, ओम वसुत्सुकेन मुनिना सामान्येनो गीतोप्ययम दत्तात्रेय अवतारो अत्र विशेषाद् वर्ण्यते स्मृताः. म्हणजे वसु उत्सुकेन मुनिना असा जो आहे जगन्निवासभूत भगवन्निष्ठ अशा जणू झालेल्या अथर्व मुनीने काय केलंय, दत्तात्रेय अवतारो अत्र
हा सामान्य रूपानं कथन केलेला हा दत्तात्रयाचा जो अवतार आहे, या ठिकाणी स्मरण करून जणू काही वर्णन केलेलं आहे. विशेषात वर्ण्यते स्मृतः, विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं आहे. आता या अथर्व ऋषींच्या अशा वर्णन पद्धतीने महाराज दत्तात्रेयाचं वर्णन करताना असं म्हणतात, सच्चिदानंद रूपो यः परशक्ती स सर्ववित मायाभूतस्मादेत तस्मादात्मनोस्या महास्ततः. म्हणजे सच्चिदानंद रूप असा जो या परशक्ती, असा जो परशक्तिमान परमात्मा, त्यापासून मायाभूत, त्यापासून माया आणि मायाभूत तस्मादेव तस्मात मनुष्या महान स्तत, त्या मायेपासून महत असं निर्माण झालं. जे परमात्म्याची जी शक्ती आहे, त्या शक्तीपासून जगाचं जण काही उपादान कारण असणारी अशी ही माया उत्पन्न झाली आणि त्या मायेपासून ज्ञान क्रिया शक्ती स्वरूप असं महत्त्व निर्माण झालं. या महत्त्वाचं विशेष काय आहे? महत्त्वापासून विशेष म्हणजे काय? तर या अहंकारो अस्मात् तन्मात्रा न्यतो भूत अद्भुत पंचकम आकाश वात दहनम पानीयव सुधा विधम. या महत्त्वापासून अहंकारापासून पंचतन्मात्रा, सूक्ष्म रूप, अपंचीकृत अशी 5 तत्व, त्यापासून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत उत्पन्न झाली. साधारण आपण जेव्हा गीता वाचतो तेव्हा सुद्धा आपल्या वायू, निरम, निरय, खम, अमृतम अशी अष्टधा प्रकृती जी आहे, याचं वर्णन आपल्याला भगवद्गीतेत सुद्धा आपल्याला मिळतं. ते भगवंतानी व्यास महामुनींनी वर्णन केलेलं त्यांच्या पद्धतीने केलं आहे. सांख्यकारांनी त्यांच्या पद्धतीने वर्णन केलं, वेदांत वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं. अनेक ग्रंथकारांनी, चरक आहे, सुश्रुत आहे, यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या जगाच्या उत्पत्तीविषयी सांगितलं आहे. या ठिकाणी महाराज या निमित्ताने महत्पासून जगाच्या उत्पत्तीची ही जी सर्ग आहे याचं वर्णन करतात, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की ही ज्याला पंचीकरण हा एक प्रसिद्ध शब्द आहे वेदांतात, त्या पंचीकरणामध्ये जे जे काही आहे, म्हणजे महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा, अपंचीकृत 5 तत्व आणि पंचमहाभूत ही कशी उत्पन्न झाली याचं आता महाराज वर्णन करतात. ते असं म्हणतात, एकोत्तरधी शब्दादी गुणाढ्यंच पृथक पृथक तेषा सत्वगुणांशेभ्या पंच ज्ञानेंद्रियाणी च. ते असं म्हणतात, ती जी पंचमहाभूत आहेत वेगळी वेगळी पृथक पृथक, ही शब्दादी गुणाने युक्त आणि क्रमानं एक एक गुणाने अधिक अशी आहे. त्या पंचमहाभूतांच्या जो सत्व गुण आहे, त्या गुणांशांपासून काय झालं
तर पंचज्ञानेंद्रिय निर्माण झाले. कुठले? तर श्रोत्र अंगनेत्र रसनम घ्राणाख्यान्य भवन क्रमात मनोधीचित्त अहंकार तत्व सत्व गुण संहते. म्हणजे श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक, नासिका ही पंच ज्ञानेंद्रिय ही त्या पंचमहाभूतांच्या तत्वापासून झाली. नंतर त्या आकाश त्याचं जे तत्व आहे सत्वगुणाच्या त्याच्या अंशापासून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही नावं असलेली अंतःकरण उत्पन्न झाली. या ठिकाणी अंतःकरण जे आहे याचे जणू काही मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 स्वरूप आहे असे या ठिकाणी महाराज म्हणतात. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस हे 5 जे आहे हे 5 गुण आहेत. हे जे गुण आहे हे आकाशादी पंचगुणांमध्ये ते क्रमाने एक अधिक आहे. याच्यामध्ये क्रमाने एक अधिक याचा वर्णन करताना आपण असं म्हणूया की शब्द एक गुण आकाश, शब्द स्पर्श गुण जो आहे याच्या शब्द स्पर्श आहे ते काय? वायू. शब्द स्पर्श रूप गुण आहे त्यापासून काय? तेज. आणि शब्द स्पर्श रूप रस या गुणाशी अन्योन्य संबंध असणारा जल. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे गुण आहे 5 गुण यांनी युक्त अशी पृथ्वी, असे हे पंचमहाभूतांपासून त्यांच्या वेगवेगळ्या जणकी सत्वगुणांपासून श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिय झाली. तर त्या आकाशादी पंचमहाभूतांच्या सत्वगुणांच्या ऐक्यापासून मन आणि नामात्मक अशा पद्धतीचं अंतःकरण निर्माण झालं. या ठिकाणी पंचमहाभूत किंवा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी आपल्याला माहिती आहे यांचा आणि या इंद्रियांचा एक वेगळा जो काही संबंध आहे हा या ठिकाणी महाराजांनी आपल्या पद्धतीला वर्णन करून सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना हे त्या महत्त्वापासून कसं निर्माण होते हा त्याचा मूळ भाग आहे. त्यापासून हे पुढे हळूहळू निर्माण झालं असं महाराज म्हणतात. पुढे महाराज म्हणतात मनोविमर्श रूपम धी निश्चयात्माभिमानक अहंकारोनुसंधाई चित्तमंत कृतिस्त्रियम. म्हणजे संकल्पात्मक मन. तर बुद्धी ही निश्चयात्मक असते. म्हणजे मन काय आहे? मनोविमर्श रूपम. मन हा संकल्प करतो तर बुद्धी ही निश्चय करते, निश्चयात्मक असतो. अहंकार हा ही निश्चयात्मा अभिमानका अहंकारो अनुसंधाई. अहंकार हा जो आहे हा अभिमानात्मक आहे. तर अनुसंधाई चित्त, अनुसंधानात्मक चित्त हे अनुसंधानात्मक आहे. हे चारी मिळून जे होतं ते कृती, ती स्वयं, हे सगळं मिळून अंतःकरण तयार होतं. म्हणून हे जे अंतःकरणाच्या ज्या काही वृत्ती आहेत किंवा जे त्यांचे वेगवेगळे भाव आहेत, स्वरूप आहेत, ज्यांचं मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे असे या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं आहे.
ते सगळं अंतःकरणाचे भाग आहेत. आणि मग हे जसं शरीराच्या अंतर्गत असणारे जे विशिष्ट गुण आहेत, स्वरूप आहेत, किंवा जणू काही एक शरीराचा भाग आहे, तसंच मग भौतिक जे प्रत्यक्ष दृष्टिगोचर आहे त्याला काय म्हटलं? त्याला असं म्हटलं महाराजांनी, वाक पाणी पत पायू लिंगाख्यम क्रियेंद्रिय पंचकम तेषा रजोगुण गुणांशेभ्या क्रमात तेषा तया तथा पुन्हा. म्हणजे आकाशादी हे जी पंचमहाभूत आहे सूक्ष्म, त्यांच्या रजोगुणांपासून वाक, हात, पाय, गुदद्वार आणि लिंग ही 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाली. आणि पुन्हा संहत्याच्या भवत प्राणो वृत्तीभेदात सपंचदा प्राणोपान समानश्चो उदानो व्यान क्रियात्मका. आणि या आकाशादिकांच्या रजोगुणांच्या ऐक्यांशापासून प्राण झाला तो वृत्तीभेदामुळे. आणि त्यामुळे तो जो प्राण आहे तो प्राण अपान व्यान उदान समान अशा 5 प्रकारचा झाला. तो कशामुळे? तो क्रियात्मक आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने कर्मज्ञानेंद्रिय प्राण पंचकै मनसा धिया देहो लिंगाभि अधोज्ञानात वृत्ती कारण कार्यका. म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन बुद्धी मिळून अज्ञान आवरण रूप कार्य असलेलं हे लिंग शरीर तयार झालं. आणि या लिंग शरीरातच बुद्धीमध्ये अहंकाराचा आणि मनात चित्ताचा अंतर्भाव आहे. म्हणून या ठिकाणी वेगळं त्याला असं न म्हणता महाराजांनी असं म्हटलं की हे जे लिंग शरीर आहे हे अशा पद्धतीने त्या महत्त्वापासून निर्माण झालं. या ठिकाणी आपण मूळ जे ओंकार स्वरूप असं जे ईश्वराचं स्वरूप आहे त्या स्वरूपापासून भगवान दत्तात्रेयाची मूर्ती इथपर्यंतचे वर्णन ह्या अथर्व शांडिल्य संवादाच्या निमित्ताने आपण बघितलं. पुढे ही जी सृष्टी उत्पन्न झाली किंवा त्या महत्त्वापासून मूळ ब्रह्मस्वरूपापासून प्रत्यक्ष माणसाचं लिंग शरीर हे कसं निर्माण झालं या पद्धतीचं अत्यंत विलोभनीय प्रौढ असं वर्णन महाराजांच्या या विशिष्ट शब्दांमध्ये आपण बघितलं. पुढे महाराज आता या विशिष्ट उत्पत्ती संबंधात काय सांगतात ते आपण आता पुढल्या पुष्पात आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.